तर नमस्कार मित्रांनो, मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेअर. मित्रांनो, आज आपण आलो आहे क्रीडा संकुल म्हणजे रत्नागिरीमध्येच आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आज व्हॉलीबॉलचा व्लॉग येणार आहे. आणि कारण आज आहे व्हॉलीबॉलची मॅच आहे, आपल्या प्रत्येक स्पोर्ट्सच्या संघाची मॅच आहे. गेले दीड ते 2 वर्ष मी जरा व्हॉलीबॉलपासून लांब होतो आणि गेल्या टुर्नामेंटपासून मी खेळायला सुरुवात केली. गेल्या वेळेला आपण सेमीफायनलमध्ये हरलो होतो आणि ही आहे माझी दुसरी टुर्नामेंट ह्या वर्षातली, म्हणजे 1.5-2 वर्षानंतरची माझी दुसरी टुर्नामेंट आहे. थोड्या इंजुरीमुळे मी लांब होतो आणि आता परत खेळायला सुरुवात केली आहे. तर आता आलो आहे, आपली आहे 5वी मॅच आहे. तर बघूया त्या मॅचमध्ये काय होते ते. प्रतीक म्हणजे एक लोकल संघ आहे, प्रतीकचाच संघ आहे, प्रतीक वास्केचा, त्याच्या संघाबरोबर आपली मॅच आहे. तर बघूया त्या मॅचमध्ये काय होते. आणि मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना हे व्लॉग्स आवडत असेल त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर बघूया आता पहिल्या मॅचमध्ये काय होते ते. दुसरीच मॅच आहे और यहाँ पर अच्छा पास भी देखने को मिला. स्मैश बहुत ही बढ़िया तरीके से खेला मयूर थे, जिन्होंने बहुत ही अच्छी तरीके से टेक किया. स्मैश लगाने में कामयाब और पॉइंट मिलता हुआ भगवती स्पोर्ट्स को इस 1 पॉइंट के साथ आगे बढ़ेंगे. 19-5. क्रिकेटच्या कॉमेंट्रीमध्ये राजाद आणि सरदार भाई असतात आणि व्हॉलीबॉलच्या कॉमेंट्रीमध्ये सुद्धा आहेत दोघं. पहला सेट जारी है बीच मैदान में. बहुत ही अच्छा स्टैंड. साहिल बसला इकडे, आत्ताच बसलाय अच्छी तरीके से स्मैश जरा है. आणि ते काल खेळलेत, क्वालिफाय झालेत क्वार्टरसाठी, सॉरी सेमीसाठी. 1 साइड मॅच चालू आहे कारण श्रद्धा स्पोर्ट्सचा संघ जो नवीनच संघ आहे. यानी कि एक तरफा समोरचा संघ आहे भगवती स्पोर्ट्स, रत्नागिरीतील टॉपचा संघ म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही, चांगला संघ आहे. देखने को चतुराई है, ये चतुराई है इस खिलाड़ी की. होगा राजा सर. पहिला सेटच झाला आता आणि दुसरा सेट आता चालू होतोय. पहिला सेट भगवती स्पोर्ट्सने जिंकलाय. राजा सर से मैं निवेदन करना चाहूंगा, चालू होईल आता 2 मिनिटात दुसरा सेट. कमेंट कर लेते हो, मैं मराठी में करूंगा तो थोड़ा सा चेंज देखने को मिलेगा. 1 साइडेड ये सेट है, तो उम्मीद है कि आप इस सेट का आखो देखाल हिंदी में कीजिए, मैं यहाँ से मराठी में कॉमेंट करूंगा. नक्कीच आता या सेटचं तुम्हाला धावतं वर्णन राजा सर हिंदी मध्ये ऐकवतील आणि मी सरदारचे मराठी मधून या सेटचा तुम्हाला धावतं वर्णन ऐकवणार आहे. दुसरा सेट मैदानामध्ये आहे. पहिला सेट भगवती स्पोर्ट्सने 25-9 अशा फरकाने सहजरित्या आपल्या नावावरती केलाय. परंतु पाहूया दुसऱ्या सेट मध्ये श्रद्धा स्पोर्ट्सचा हा संघ कमबॅक करणार का, याकडे लक्ष असेल. मयूर चांगली सर्व्हिस केले, चांगला टेक देखील पाहायला मिळतोय, चांगला चेंडूला स्टँड केले, स्मॅश लगावण्याचा प्रयत्न करतो नेट वरती करने के लिए तयार. भगवतीला लास्ट पॉइंट आहे, संपली मॅच जिंकले भगवती. 2 झालेत, अजून 3 मॅच बाकी आहेत, नाही 4 मॅच बाकी आहेत, 7वी आपली. आणि इकडे आला आता बंटी आणि बंटीचा संघ काल क्वार्टर फायनल हरला यंगबॉय संघाबरोबर. बंटी संघ सुद्धा चांगला संघ आहे आणि ह्या ग्राउंडवरची बंटीची एक आवडती आठवण असेलच, सायकल ती बंटीचीच होती पण ती चुकून दुसऱ्या एका प्लेअरला दिली. आता काय बोलणार, बंटी आला इकडे आणि बंटी कमिटीत आहे. आणि बघूया आपली मॅच कधी होते. ती निलून आला, निलून आलाय मंडप बांधायला गेलाय. आता बघूया किती वेळ लागते आपल्या मॅचला. आताच घरी जा, ह्याच्या पुढची मॅच तुझ्या आमच्यावर. ही जिंकाल का तुम्ही, ही मॅच जिंकाल काय. आणि आता प्रत्येकची आणि मॅच आहे पण समोरची संघ आहे ते एकदम शाळेतली मुलं आहेत, त्यांच्यावर मॅच आहे. ही बघा, हे लहान लहान मुलं आहेत आणि ह्यांच्या अपोजिट आता प्रत्येक आणि दोघा तिकडे चालत जाते, त्यांची मॅच आहे. मला म्हणतो घरी जा पण त्यांची यांच्या बरोबर आधी जिंकू देत, यांच्यावर जिंकले की आपल्यावर मॅच आहे त्यांची. अजून मॅच चालवायला 1-5 मिनिटं तरी जातील. आउट बॉल 1-2 झालेत, 1-2. नाचडे या ब्ल्यू टी शर्ट लहान लहान मुलं ती नाचड्याचा संघ आहे आणि समोरचा संघ एडी. एडी म्हणजे हा निकू जो आपल्या टीम मधून खेळतो क्रिकेटला, त्याच्या इकडचा संघ आहे हा. इनके दूध के दांत अभी गिरे नहीं, लेकिन बीच मैदान में शानदार खेल करते हुए प्रतीक देख रहा होगा. इस बार क्लियर करने की कोशिश की थी, सबके सब देख रहे हैं. देखिए समोरच्या टीम मधून प्रत्येक लिफ्टिंग करतोय. खूप लहान मुलं आहेत हे, माझ्या मते 7वी 8वी 9वी एवढीच मुलं आहेत. के बाद ये अच्छा खेलते हैं.
छोटा पॅकेट पणा धमाका करण्याची क्षमता या खेळाडूकडे आम्ही पाहत आलोय. यावेळी स्मॅश सुटतोय, नेटवरती जायला बॉल आणि एकमेकाला चेअरअप करत बॉल देण्याचा प्रयत्न नवलाई चांगली घेतात मुलं. करतोय. एका चांगल्या प्लॅटफॉर्म वरती चाललेला हा मुकाबला असा जिल्हास्तरीय स्पर्धा आपण पाहतोय. अजून आपल्या मॅचला वेळ आहे आणि भेटला आपल्याला आपला मित्र ओमकार उर्फ मेंढीस. रत्नागिरीत आहे नाही रे, रत्नागिरीत आहे ना. ओमकार नावान कोण ओळखणार नाही, पण मेंढीस बोलत सगळे ओळखतील. आणि भावाचं आपल्या मोबाईलचं शॉप आहे, मोबाईल रिपेअरिंगचं. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मोबाईलचा काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या भावाला नक्की कॉन्टॅक्ट करा. याचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आणि माझं नाव सांगा, माझं नाव सांगा, डिस्काउंट मध्ये नक्की करून देईल. मेंढीस काय म्हणतो, तुमची मॅच झाली? आमची काल झाली, सेमीला गेलो. मेंढी आणि सेमीला गेलेत आहेत. काल एलव्हीजीतनं खेळला मेंढी आणि सेमीला गेलेत आहेत. तर आता बघूया आपल्या मॅचचं गाव ते. सातवी मॅच, अजून तिसरी मॅच चालू आहे आणि आपली 7वी मॅच चालू आहे. आणि मेंढीचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन, नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा. आणि पहिला सेट चालू आहे. 23 ऑल झाला आहे पहिला सेट. आणि प्रतीक मला जाताना सांगून गेला तयारी घरी जावं म्हणून. आणि इकडे पहिला सेट जिंकायची नाकी नवालेत आहेत. आणि परत एक पॉइंट, लास्ट पॉइंट आहे नाचण्यासाठी. 5 चुकलाय. अरे आला. आणि जिंकलेत पहिला सेट. आता प्रतीक येईल इकडनंच येणार आहे, तुम्हाला दाखवतो. पहिला सेट आणि पहिला सेट जिंकलेत. 3,333 रुपये डायरेक्ट बक्षीस लावलेलं आहे. हा बघा मला मगाशी काय सांगून गेलाय. 12-13 अजून 1 पॉईंटचं लीड आहे त्यांच्याकडे. नाही फाईट प्रतीक सर्व्हिस करू शकत नाहीये, याची गोष्ट नोंद द्या. उंचशी केलेली सर्व्हिस पहिला टेक अतिशय प्रॉपरली, त्यानंतर दिला गेलेला सप्लाय ड्रॉप करण्याचा प्रयत्न. या कॉर्नर बॅकच्या दिशेने प्रतीकची जरा हवा टाईट झाली आहे. एक चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतंय, परंतु या कॉर्डिनेशनचा एंड करणार कोण तोही खूप पाहणे आवश्यक आहे. प्रतीक आहे यावी अटॅकिंग झोन मध्ये ड्रॉप करण्याचा विचार होता, परंतु त्यानंतर एक प्रॉपरली दिला गेलेला सप्लाय आहे. बॅक कॉर्नरच्या दिशेने प्लेस करण्याचा केला गेलेला प्रसार लेडीज स्पोर्ट्स संघाला तुफानी खेळाचं प्रदर्शन केलंय. जबरदस्त खेळ पाहायला 3 पॉईंटचं लीड आलंय. बॉल मधला एक तगडा मुकाबला या व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी मधला. इथे कोण जिंकणार कोण हरणार याही पेक्षा महत्वाचं आहे आमची ही चॅम्पियन ट्रॉफी इथे जिंकणार आहे. काय लढत मिळाले, काय संधी मिळाले, संधीचं सोनं इथे केलं जात आहे. हे आम्ही नवलाई नाचणे संघाच्या माध्यमातून डेफिनेटली बहुत ही शानदार खेल किया. अगर ये मुकाबला नवलाई नाचने टीम जीतती है तो मुझे लगता है एडी स्पोर्ट्स का हर एक खिलाड़ी कल मास्क लगाकर मार्केट में घूमेगा. तो पूछेगा क्या हुआ बस नहीं, मुझे थोड़ी सी सर्दी हुई है, यही वो बताना चाहेंगे. लेकिन आज पूरी दुनिया देख रही है कि यहाँ पर क्या चल रहा है. 190 देश है, 190 देशों में 9 देशों में यूट्यूब की बंदी है, तो 181 देशों में अब इस प्रतियोगिता को देखा जा रहा है. देख रहा होगा क्या लाजवाब पे किया है. जबरदस्त रॅली चालू आहे. लाजवाब चांगली रॅली पाहायला मिळाला. प्रत्येक ड्रॉप करण्याचा प्रयत्न थर्डलाईनच्या दिशेने बॉलला इथे प्रॉपरली स्टँड केलं गेलं आणि आई गो 1 मिनिट होऊन गेलं, रॅली अजून चालूच आहे. पॉईंट अजून कोणाला मिळत नाही. खूप महत्वाचं ठरलेलं आहे. थर्डलाईनच्या दिशेने स्मॅश लगावण्याचा प्रयत्न प्रसाद आहे. हा यांना पॉईंट मिळाला, प्रतीकच्या टीमला पॉईंट मिळालाय. प्रतीक प्रतीक आलाय सर्व्हिसला. थकान महसूस नहीं हो रही क्योंकि जिस अंदाज में मुकाबला चल रहा है, काफी फैंस है जो इस मुकाबले को देखने के लिए बहुत दिलचस्प आता. अरे लहान पोरांनी काय मारतोस. हे काय प्रतीक आहे. पॉईंट शोधण्याचा प्रयत्न आहे, परंतु यादी काय करते पाहूया. जवळच चाललाय खेळ. हो यादी नाही
चुकीचा खेळ पाहायला मिळतो. नाही आता मारणार तो. मोटिवेट करने का इनका जो अंदाज है ना काफी जबरदस्त है. आता कसं इस बार बहुत ही अच्छा सप्लाई देखने को मिला. गेंद को यहाँ से क्लियर किया जाएगा और जी हाँ कोई दिक्कत नहीं है. निरंजन इस बार गेंद को पास करते हुए जरूर यहाँ से कैच मैच लगाया जाएगा. गेंद को स्टैंड किया गया है. प्लेस यहाँ पर करने में कामयाबी मिली. निरंजन ने बहुत ही अच्छा सप्लाई दिया. प्रसाद आते हुए प्लेस यहाँ से जरूर किया जाएगा. आईच्या गावात पॉइंट झाला. राईड 23-18 झालं म्हणजे जवळजवळ आता हा सेट प्रत्येकाने जिंकलातच जमा आहे. तिसरा सेट लागणार आहे याच्यात. comeback होऊ शकतो. फक्त तुम्हाला एकजुटीने लढणं आणि प्राथमिक काल घडून खेळणं आणि परफेक्ट प्लेस करणं इथे आणि आता तिसरा सेट चालू आहे. 2-3 असं काहीतरी पॉइंट झालेले आहेत. चांगली सर्व्हिस आहे. हे थोडीशी ऐकत जरूर पाहायला मिळालं, परंतु कुठेतरी वाटलं तर साईड लाईन क्रॉस करून बाहेर अनेकापैकी काय. परंतु या विषयाला तिसऱ्या सेटचा चाललेला धमाल बेमिसाल असा हा चाललेला मुकाबला आणि या दरम्यान दिला गेलेला पास बॅक आउट त्यानंतर स्पाइक पॉइंट सामने दरम्यान. आइए चलते मैच के दरमियान बहुत ही अच्छी तरीके से यहाँ पर पास किया है. जी हाँ क्लियर करना जरूर चाहेंगे और इस समय जो बहुत अच्छा पास है प्रसाद ने क्लियर किया है. देख रहा होगा अच्छा सप्लाई है. गेंद को स्टैंड किया जाएगा. स्मैश करने की कोशिश है. तो ना सगळे तिकडेच मारतोय. देखने को मिला. फिर से एक बार मौका है. तिकडेच मारणार बघ. टीम के पास स्मैश जरूर लगाया था. मौका है. निरंजन ने बहुत ही अच्छा सप्लाई दिया है. वहाँ पर ओमकार पे इस बार क्लियर किया है. देखना होगा इस बार के पॉइंट लेने में कामयाब हो पाएंगे. तो सगळे तिकडेच टाकतोय. इस बार प्रतीक वास्के ने गेंद को स्टैंड किया है. ओमकार गेंद को यहाँ पर क्लियर करते हुए नजर आ रहे हैं. यहाँ से क्या नऊ लाइन ने पॉइंट लेने में कामयाब हो पाएगी. बहुत ही चप्पल आणि परत एक पॉइंट. प्रयत्न करते आणि त्याच्या प्रयत्नांना यश आतापर्यंत मिळालंय. परंतु इथे थांबून चालणार नाहीये. जोपर्यंत आपण सामना जिंकत नाही तोपर्यंत थांबून आणि हार मानून चालत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा इथे चालले. कोण जिंकणार कोण हरणार यापेक्षा महत्वाचं तुम्ही कसे लढलात, तुम्ही कसे भिडलात, कसे तुम्ही प्रयत्न केलात याची चर्चा या मैदानाच्या आतमध्ये आणि या ट्रॉफी मध्ये झाली पाहिजे. आज तुम्ही भिडलं पाहिजे. आज तुम्ही लढलं पाहिजे. पोरं भारी खेळतात पण उगाच का. आणि तुमच्याच नावाची चर्चा करणारा ठरला पाहिजे. ही सुवर्ण संधी नवलाई नागरे संघाला इथे मिळते. परंतु या सुवर्ण संधीचा फायदा कसा घेतला जातो. परत एकदा मोठी रॅली चालू आहे आणि पॉइंट. 15चा तिसरा सेट आणि 3 ऑल पॉइंट झाले. 3 ऑल. अभी नहीं तो कभी नहीं है. चैंपियन के दरवाजे खोलने वाला ये तीसरा सेट है. तीसरे सेट में आईच्या गावात इस समय देखा जाए तो प्रसाद ने बहुत ही अच्छी तरीके से गेंद को स्टैंड किया था. स्मैश लगाने की कोशिश रहेगी. बहुत ही अच्छा स्टैंड निरंजन करते हुए प्रतीक वास्के ने यहाँ पर बहुत ही अच्छी लिफ्ट की है. देख रहा होगा. ओ एक नंबर पॉइंट. आई गो यहाँ पर देख रहा होगा. इस बीच फिर से बार अच्छा क्लियर करने को यहाँ पर कोशिश सफल हुई है. क्लियर करना चाहेंगे जरूर. इसमें कोई दिक्कत नहीं है. इस बार अच्छा सप्लाई आएगा. बहुत ही अच्छा सप्लाई यहाँ पर देखने को मिलेगा. फिर से एक बार स्मैश यहाँ पर जरूर लगाया गया है. बहुत ही अच्छा खेल अब तक नवलाई नासरे टीम ने किया है. देख रहा होगा परत एक पॉइंट. पॉइंट मिलेगा जरूर. या कमबॅक करायचं आहे. चांगली कामगिरी करायची आहे. आणि जेव्हा जेव्हा व्हिडिओ बंद करतोय ना तेव्हा तेव्हा प्रतीककडनं पॉईंट जात आहेत. आणि व्हिडिओ चालू केली ना की प्रतीक व्यवस्थित खेळतोय म्हणून व्हिडिओ बंद करतोय आणि नेमके प्रतीक पण पॉईंट घालवतो त्याच वेळेला. आता 8 झाले. थर्ड सेट चालू आहे. 8 झालेत आणि ह्यानं पॉईंट मिळाला. रोटेशन फाऊल पाहायला मिळालं. सर्व्हिस ब्रेक होते. आणि यांचं रोटेशन पाऊल. सर्व्हिस पॉइंट मध्ये स्वर्णांक नवलाई नागरे संघाला इथून मिळतोय. 7-8 झाले. थर्ड सेट चालू आहे. बाबा यहाँ से करना चाहेंगे. देख रहा होगा इस बार स्मैश लगाना चाहेंगे. हा पॉइंट मिलता हुआ चष्मा गरम झाला आहे. 8 ऑल झालेत. 8 ऑल. किती झाले. 8 ऑल झाले. ओके. हा मजा येणार सामना रंगलाय. काय 9-8 बघितलं आता व्हिडिओ चालू केले. प्रत्येकने बरोबर पॉईंट घेतलं. समय चल रहा है. 11-8 पॉईंट झाले. तिसरा सेट 11-8. यहाँ से कमबैक करेगी और जी हाँ बहुत ही अच्छा सप्लाई देखने को मिला. इसको अच्छा स्टैंड करेंगे. क्लियर करना चाहेंगे. जी हाँ कामयाबी मिली है. देख रहा होगा इस बार ओमकार बहुत ही अच्छी तरीके से प्लेस करते हुए नजर आ रहे हैं. जरूर पॉइंट लेने की कोशिश रहेगी. किसी भी हाल में इस सर्विस को ब्रेक करना होगा नवलाई नासरे टीम को, वरना यहाँ पर दिक्कतें हो सकती है. अरे शे बहुत ही अच्छी तरीके से आला. नाही 12-8 झाले. 12-8 झाले. 4 पॉइंट की लीड है. जीत के आणि प्रतीक जरा आता हसतोय.
नाचने की टीम क्या कमबैक करेगी, सर्विस को ब्रेक करेगी, ये भी एक सवाल रहेगा। अच्छा पास इस समय देखने को मिला, इनको स्टैंड किया जाएगा। बहुत ही अच्छा प्लेसमेंट देखने को मिला था, चतुराई जरूर देखने को मिली थी। फिर से एक बार देख रहा होगा, क्लियर जरूर किया जाएगा और लेकिन जाएगा अब जरूर यहाँ से। ये मुकाबला उनके हाथों से फिसलता हुआ नजर आ रहा है। इस सर्विस को जरूर ब्रेक करना होगा, वरना ये मुकाबला उनके हाथों से निकल जाएगा। और इस समय क्या हुआ है, लकी भाई इसलिए बॉडी को कंट्रोल में रखना कितना जरूरी है हर खेल में, ये बताते हैं। हसतोय आणि घबरातोय 9-13 नाचने टीम को 9-13 आई गो बचा लिया है। इस बार देखना होगा, अरे घे। यहाँ पर सप्लाई देखने को मिल रहा है, पास करना चाहते हैं लेकिन गलती हुई है। ये मैच पॉइंट लास्ट पॉइंट है चांस है, लास्ट पॉइंट है। मास्क लगाने से जरूर बचे हैं वो, क्योंकि उन्हें पता था कल के दिन में रत्नागिरी में हर एक खिलाड़ी को मास्क लगाकर घूमना पड़ता। लेकिन निरंजन अच्छा प्लेस करते हुए जीत की दहलीज पर है, लेकिन नवलाई नाचरे टीम अभी भी गिव अप नहीं कर रही। वो कह रही है हम आखिरी समय तक संघर्ष जरूर करना चाहेंगे। 10 मैच पॉइंट लगातार 4 पॉइंट यहाँ पर लेने की कोशिश रहेगी। और इस खिलाड़ी को देख रहा होगा 10 लास्ट पॉइंट आहे आणि प्रतिने पॉइंट घेतलं ना शेवटी। एक आलाय, दुसरा आलाय आणि अरे पळू नको, ए इकडे बघ, अरे पळू नको। आता ना काहीतरी बोलून गेला होता। अरे आम्ही त्यांना मजा खेळवत होतो ना. अरे ह्यांनाच खेळवलं नाही होतं, वाचले जायचे। आत्ताच विशाल सुद्धा आलाय, किरण पण आहे आणि या बाजूला आहे बुट्या। आत्ताच पोचलेत आणि ही जी मॅच चालू आहे, ह्या मॅच नंतर आपल्या संघाची मॅच आहे। प्रतीक बरोबरच मॅच आहे आपली। प्रतीक मगाशीच जाताना जसं सांगून गेला की डायरेक्ट म्हणतो घरी जा, तुम्हाला म्हणतो गरज नाही थांबायची। म्हटलं का, तर म्हणतो तुमची आणि आपलीच मॅच होणार आहे आणि जेमतेम त्या लहान मुलांबरोबर जिंकला आहे, जेमतेम त्याची आणि आपल्या संघाची मॅच आहे। तर बघूया त्या मॅचमध्ये काय होतं ते, आणि ती मॅच झाल्यानंतर एक मॅच होईल आणि परत लगेच दुसरी मॅच असेल आपली। तर बघूया आता काय होतं त्या मॅचमध्ये ते। तर आत्ताच मॅच झाली, चालू सामन्यामध्ये आत्ताच आपली मॅच झाली, मॅच जिंकलो। कारण प्रत्येकचीच टीम होती, थोडी साधी टीम होती, ते व्हॉलीबॉल जास्त खेळत नाहीत, क्रिकेटचे सगळे प्लेअर होते, त्यांच्यावर आपली मॅच होती। आणि आज आपल्याला जेवण दिले आपल्या आव्याबाईने आणि ओजस सेटने पण तेवढीच मदत केलं नाही। तर आता मॅच झाली, ह्या मॅच नंतर परत एक मॅच वाटतं आपली कदाचित, मग ती मॅच झाली की मग नंतर एकदा जेवायला वगैरे बसू। तर बघूया आता पुढच्या मॅचमध्ये काय होते ते। काल 2 संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालेत आणि तिसरी क्वार्टर फायनल आहे, आणि ह्या मॅच नंतर आपली मॅच म्हणजे चौथी क्वार्टर फायनल। ही मॅच आहे भगवती आणि यंग बॉयज बी या 2 संघांमध्ये। हा भगवतीचा संघ आहे आणि त्या साईडला आहे तो यंग बॉयज बी। सालों का तजुर्बा 18-15 सेट चालू आहे, पहिलाच सेट चालू आहे, को लेकर हर प्रतियोगिता में दमदार पण 18-15 19-15 झाला आता। 19-15 19-15 पहिला सेट क्वार्टर फायनलचा जिंकलाय भगवतीने। आता त्याच्यानंतर आपली मॅच आहे आंबेशेत संघाबरोबर आहे। तर आता जर वॉर्मअप करूया, बघूया काय होतं मॅचमध्ये ते। बघूया आता मॅचमध्ये काय होतं। हर्षचा वॉर्मअप चालू झालाय, चला जाऊया। यस मॅच लगावला, ब्लॉक केलं गेलं, प्रॉपरली ब्लॉक पाहायला मिळतोय, सक्सेसफुल ठरणार आहे। अनुभवणार आहोत कारण 2 तुल्यबळ संघ आहेत, ताकदवान संघ आहेत, बेस्ट ऑफ 4 मध्ये सातत्यपूर्ण खेळणारे संघ आहेत। हो यावी विशालला संधी मिळाली, नेटच्या खूप क्लोजली होता बॉल, फायनलचा इथे आनंद घेणार होता, असा हा मुकाबला इथे असेल। यस आहे ब्राश तोडणकरने सॉफ्ट हँडली थोडीशी हाईट डाऊन केली गेलेली सर्व्हिस इथे पाहायला मिळाली, त्यानंतर लगावला गेलेला स्मॅश आहे।
येस आकाशने सप्लाय इथे दिलाय. नवमानीचे बॉल क्लिअर करताना पाहायला मिळालाय. यशने दिली बॅक काउंटर लिप. पुन्हा एकदा राज ड्रॉप करण्याचा प्रयत्न. प्लेसमेंट सिअरस आहे. राजने चलाकी दाखवली. बॉल प्लेस केला, ड्रॉप केला सेंटर. 12-11 संकेत राजवाडकरने केलेली स्मॅश सर्व्हिस. स्वराज बॅक काउंटर लिफ्ट आहे आणि त्यानंतर लगावला गेलेला स्मॅश आहे. सेंटर मधून केली गेलेली स्मॅश सर्व्हिस. पहिला टेक प्रॉपरली. त्यानंतर यश बांडवकर आणि त्यानंतर या बी वेदांत आहे. वेदांत घोसाळेचा स्मॅश इथे ब्लॉक केला गेलाय. या बी अँगल क्रिएट केलाय. 4-4 लगावलाय स्मॅश आहे. त्यामुळे पॉइंट या बी डिपेंड होतोय. संकेतने डिपेंड केलं इथे. यावी साई शर्मा जम्प अँड हिट करण्याचा प्रयत्न. विशाल टू राज. हर्ष मोरेचा जबरदस्त स्पर्श पाहायला मिळालाय. पॉइंट यस राज तांबे टू स्वराज टू राज. यस आहे हर्ष मोरे. सिंगल पॉइंट इथे बेल. यस यावी साई कानसरे. मॅच सर्व्हिस. स्वराज टू राज. यावी विशाल आहे. स्मॅश लगावतोय. वेदांत आहे. वेदांतचा ब्लॉक इथे चुकला. पॉइंट टेबल 1-0. दुसऱ्या सेटला इथे आपण सुरुवात करतोय. एक रंगणारा सामना. मॅच सर्व्हिस. यस साई कानसरे तू यश. स्मॅश लगावला. ब्लॉक केलाय. सेंटर ब्लॉकरची भूमिका. मॅच सर्व्हिस आणि त्यानंतर एक चांगलं कोऑर्डिनेशन. स्मॅश लगावलाय. परफेक्ट टॅप संकेत राजवाडकर आणि त्यानंतर स्वराजने दिलेला पहिला सप्लाय आहे आणि पुन्हा एकदा सरस कोऑर्डिनेशन. राज तोडणकर ऑन दी बाग. क्रीडांगणाच्या मध्यभागातून केलेली सर्व्हिस आहे. यस यावेळी वेदांत आहे. संधी मिळते संकेत टू यश आणि यावी वेदांत आहे. वेदांत घोसाळीने लगवलेला स्मॅश डिपेंड केला जातोय. विशाल आहे. लाजवाब प्लेसमेंट. सेंटरच्या दिशेने मिडल लेफ्ट बॅक मधून तो सर्व्हिस करेल. यस पहिला सप्लाय क्लिअरली. यश मांडवकर बॅक काउंटर आणि त्यानंतर संकेत बॉल इथे क्लिअर करताना मिळाली संधी. विशालला इथे संधी दिली गेली. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न वेणूचा. यश मांडवकर तो राज तांबे आणि यावेळी शानदार खेळाचं प्रदर्शन आहे. साई शर्मा प्रॉपरली 4 आर्मर वरती कॉर्नर वरून स्मॅश सर्व्हिस. सॉफ्ट हँड नेटच्या खूप क्लोजली. यावेळी ऍडव्हान्टेज मिळालं. चुकीचा अफलातून. यावी साई कांसरेच्या माध्यमातून केली गेली स्मॅश सर्व्हिस. यावी काउंटर लेफ्ट. स्मॅश लगावला गेलाय. 22-21. यावी सपोर्टला प्रोटेक्शन पाहायला मिळालं तर राज संकेतचं आणि यावी नाकाम ठरतोय साई कांसरे. ब्लॉक प्रॉपरली ठरला नाही. मिडल मधून केली गेलेली सर्व्हिस आहे. राज आहे आणि यावी पुन्हा एकदा चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. टच अँड आउट आहे. मला पाहायचंय एक पॉइंट इथे मिळवेल का ऑल आंबेचे संघ. का दुसरा सेट डू और डाय असणार आहे. यस यावी विशाल टू राज. यावी स्मॅश लगावण्याची मिळालेली संधी. स्टँड केले गेले. वेणू बॉल क्लिअर करतोय. पुन्हा एकदा साई कांसरे टू बबे. यावी ड्रॉप करताना यावी संकेत नेट जवळ चाललेला खेळ. यावी बॉल क्लिअर केला गेलाय. यस पंचांच्या माध्यमातून आणि राज तांबेने लगावलेला स्मॅश. एका पॉइंट साठी चाललेली झटापट. वेदांत टू यावी यश मांडवकर आणि राज तांबे यावी ड्रॉप करण्याचा प्रयत्न. स्मॅश लगावलाय. साई कांसरे शानदार इथे डिपेंड करता इथे दिसतोय. थर्ड लाईनच्या दिशेने विशाल टू राज आणि राज चलाकी दाखवली राज तोडणकरने. अफलातून वर्क पाहायला मिळालं आणि हा जादुई पॉइंट राज तोडणकरच्या माध्यमातून परफेक्ट प्लेस केलाय. मिडलला प्लेस. तर आत्ताच मॅच झाले मित्रांनो. क्वार्टर फायनल मॅच होते आंबेचे त्या संघाबरोबर आणि नाही एवढंच दाखवतो चेहरा कारण तर अवस्था बेकार झाली आहे. म्हणजे एवढं गरम झालं ना तुम्हाला काय सांगू. 2 सेटच झाले पण दोन्ही सेट पहिल्या सेटमध्ये ते लीडला होते. 3 पॉईंटचं लीड होतं. ते कव्हर करून नंतर आम्ही 5 पॉईंटचं लीडचं घेतलं आणि त्या 5 पॉईंटचं लीड घेऊन सुद्धा नंतर त्यांनी ऑल केला होता आणि जरा मॅच घासाघाशी झाली. सेकंड सेटला पण 6 पॉईंटचं लीड होतं. 6 पॉईंटचं लीड असताना 15-21 काहीतरी पॉईंट होते. त्यानंतर परत आमच्याकडून चुका झाल्या. परत 6 पॉईंट सलग गेले आणि 21 ऑल झाल्या.
त्याच्यामुळे शेवटचा सेट म्हणजे दुसरा सेटसुद्धा जरा घासाघाशी झाला. 25-23 पॉईंटवरती मग मी ड्रॉप टाकला आणि मग चेंज मिळाला आणि जिंकलो क्वार्टर फायनल मॅच आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं झाल्यामुळे निव्वळ ह्याच्यामुळे सेकंड सेट जो होता तो लांबणीवर गेला. 2 बॅकशॉट बॉल चांगले ओपन बॉल दिले होते, एक नेट टच झालं, एक बाहेर मारलं आणि त्याच्यामुळे तो सेट शेवटपर्यंत गेला. आणि ही अशी अवस्था झाली, फुगलो अक्षरशः. कारण ह्युमिडिटी एवढी आहे ना की काय विचारून सोय नाही. म्हणजे टी शर्ट तर कधी काढून टाकलं ते नुसतं लाल लाल झालं आहे मातीने आणि घामसुद्धा खूप आला आहे. तर जिंकलो. आता उद्या हे सेमीफायनल आहे. तर सेमीफायनल चिठ्ठ्यांद्वारे ठरवली जाणार आहे. चिठ्ठी गोडवतील, त्याच्यावरनं समजेल कोणाबरोबर लागते ती. तर बघूया त्या सेमीफायनलमध्ये काय होतं आहे. तर आता जरा जेवण आणले, बिर्याणी वगैरे आणले, बाकीचे प्लेयर्स गेले, आता आपणच राहिलो आहे. 3 जण स्वराज याचा होता. तर आता जेवणार आणि जेवून मग घरी जाणार. तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच संपवतो. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना कोणाला हे क्रिकेट आणि व्हॉलीबॉल दोन्ही व्लॉग्स ज्यांना हे आवडत असतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.